नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिक्वेन्सेस अँड सिरीज या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.2 यातील थर्ड क्वेश्चन फॉर जीपी पहा. इथे आपल्याला फर्स्ट टर्म दिलेली आहे, रेशो दिलेला आहे आणि एन ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर एनची व्हॅल्यू काय असेल ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन पहा, एस एनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आपल्याला एस एनचा फॉर्म्युला माहिती आहे. एस एन इक्वल टू ए ब्रॅकेटमध्ये आरचा पॉवर एन -1, येथे आपण आर -1ने डिवाइड करणार. पहा, हा फॉर्म्युला का वापरला आपण, कारण आरची व्हॅल्यू 1पेक्षा ग्रेटर आहे. एस एनची व्हॅल्यू पुट करू आपण 242 इक्वल टू एची व्हॅल्यू 2 आहे, आर आहे 3. एनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. एन ॲज इट इज -1 अपॉन आरची व्हॅल्यू 3 -1. देअरफॉर 242 इक्वल टू हे 3चा पॉवर एन -1 अपॉन 3 -1 2 होतील आणि हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. देअरफॉर 242 इक्वल टू 3चा पॉवर एन -1. देअरफॉर याची व्हॅल्यू काय मिळेल, हा 1 या साईडला प्लस होईल, 242 + 1. देअरफॉर 3चा पॉवर एन इक्वल टू 243 होईल, दोघांची ॲडिशन. पहा, 3ला पॉवर येथे एन आहे, तर 3चा असा कोणता पॉवर घ्यायचा आपण की त्याची व्हॅल्यू ही असायला पाहिजे. 243 याची फॅक्टर काढू आपण. 243 3ने डिवाइड करू, पुन्हा 3ने डिवाइड करू, इथे 27 होतील. पुन्हा 3ने डिवाइड करू आपण 9, 3ने 3ला 3ने, म्हणजे 1 2 3 4 5. 3चा 5th पॉवर म्हणजे काय येत आहे, 243 येत आहे, बरोबर आहे. हे 5 टाइम्स आहेत. 3चा 5th पॉवर म्हणजे 243. म्हणजे या नंबरला आपण कसं लिहू शकतो, पहा. देअरफॉर 3चा पॉवर एन, या साईडला 3चा पॉवर एन इक्वल टू, आणि या नंबरला आपण असं लिहू 3चा पॉवर 5. पहा, येथे आपल्याला काय लक्षात येते, हा बेस जो आहे तोच बेस हा आहे आणि दोन्ही इक्वल आहे, बरोबर आहे. म्हणजे हा पॉवर आणि हा पॉवर इक्वल असेल, म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे, 5. देअरफॉर एन इक्वल टू 5. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड फॉर अ जीपी सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स इज 125. पहा, एक जीपी आहे आणि त्या जीपीमधील पहिल्या 3 टर्मची सम किती आहे, 125. अँड सम ऑफ नेक्स्ट 3 टर्म्स इज 27. एक जीपी आहे, सपोज T1 T2 T3 याप्रमाणे टर्म्स आहेत त्या जीपीमध्ये. T4 T5 T6 T7 याप्रमाणे जीपी आहे. तर आता फॉर अ जीपी सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स, पहिल्या ज्या 3 टर्म्स आहेत त्या 3 टर्म्सची ॲडिशन आपल्याला सम दिलेली आहे 125. म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, T1 + T2 + T3 ही व्हॅल्यू किती आहे, 125. अँड सम ऑफ नेक्स्ट 3 टर्म्स, पुढच्या 3 टर्म म्हणजे T4 T5 आणि T6. पहा, T4 T5 आणि T6 ही सम आपल्याला दिलेली आहे 27. फाइंड व्हॅल्यू ऑफ आर, रेशोची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. रेशो काय असेल, पहा, या तिघांची ॲडिशन माहिती आहे आपल्याला. या तिघांची ॲडिशन किती आहे, 27. तर टोटल ॲडिशन किती होईल, म्हणजे टोटल T6 पर्यंत ॲडिशन किती होईल. एवढ्या टर्मची सम किती आहे, 125. पुढच्या टर्मची सम किती आहे, 27. म्हणजे एवढी सम किती असेल, म्हणजे यस टोटल 6 टर्म्स आहेत, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 म्हणजे यस 6. एवढी सम किती होईल या दोघांची ॲडिशन, म्हणजे 125 + 27 ही ॲडिशन करू आपण 152, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला S6ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, म्हणजे S6 एवढी व्हॅल्यू आपल्याला 152 मिळणार आहे. पहा, त्यावरून आपण आरची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता आपण काय करू, रेशो घेऊ आणि आपण आरची व्हॅल्यू फाइंड आउट करू.
सोल्युशन गिवन आपल्याला काय दिलेलं आहे, पहिल्या 3 टर्म म्हणजे T1 प्लस T2 प्लस T3 ही ॲडिशन किती आहे 125. नंतर पुढच्या 3 टर्म T3 नंतर T4 T5 आणि T6 ही सम आहे 27. टोटल किती आहेत 3 आणि 3 6 आहेत बरोबर आहे. म्हणजे S6 ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला देअरफोर किंवा S6 म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल S6 म्हणजे T1 T2 T3 ही सम प्लस ही सम बरोबर आहे. म्हणजे 125 प्लस 27 इक्वल टू 152. ही झाली S6ची व्हॅल्यू बरोबर आहे. S3ची व्हॅल्यू ही आहे S3ची व्हॅल्यू बरोबर आहे. ही व्हॅल्यू कोणती आहे S3ची आहे आणि ही S6ची. S3ची व्हॅल्यू ही होणार नाही कारण यामध्ये फर्स्ट टर्म नाही आहे, पहिल्या 3 टर्म या आहेत म्हणजे S3ची व्हॅल्यू ही आहे. आता आपण काय करू नाऊ S6 अपॉन S3 करू आपण. म्हणजे काय होईल पहा S6ची व्हॅल्यू किती आहे 152 आणि S3ची व्हॅल्यू आहे 125 बरोबर आहे. आता आपण काय करू S6 म्हणजे SN तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. SNचा फॉर्म्युला कसा आहे ये ब्रॅकेटमध्ये 1 मायनस R पॉवर N अपॉन 1 मायनस R. 6 येथे 6 N ऐवजी 6 घेऊ आपण म्हणजे ये 1 मायनस R पॉवर N अपॉन 1 मायनस R असं लिहिता येईल आपल्याला. आणि S3साठी काय लिहिता येईल S3साठी फक्त जेथे N आहे तेथे N ऐवजी आपण 6 पुट केला म्हणजे ते 6 होईल बरोबर आहे. S6 N ऐवजी 6 N ऐवजी 6 आता N ऐवजी 3 घेतले आपण तर येथे 1 मायनस R N ऐवजी 3 होतील बरोबर आहे आणि 1 मायनस R बरोबर आहे. S6ला आपण असं लिहिणार आणि S3ला आपण याप्रमाणे लिहिणार आहोत. देअरफोर S6 म्हणजे काय ये 1 मायनस R पॉवर 6 अपॉन 1 मायनस R बरोबर आहे. आणि S3ला आपण कसं लिहिणार ये S6 म्हणजे एवढी व्हॅल्यू आणि S3 म्हणजे एवढी व्हॅल्यू ये 1 मायनस R पॉवर 3 अपॉन 1 मायनस R बरोबर आहे. हे डिनोमिनेटरला आहेत 1 मायनस R हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत कॅन्सल होतील बरोबर आहे. हा ये आणि हा ये पण कॅन्सल होईल काय राहील 1 मायनस Rचा पॉवर 6 पुढे लिहा देअरफोर 1 मायनस Rचा पॉवर 6 आणि खाली राहील 1 मायनस Rचा पॉवर 3 R क्यूब बरोबर आहे इक्वल टू 152 अपॉन 125 बरोबर आहे. 152 अपॉन 125 पहा आपल्याला कॅन्सल काही करता येईल का येथे Rचा पॉवर 6 आहे येथे Rचा पॉवर 3 आहे. आपण अरेंजमेंट काय करू 1 मायनस याला 3 लिहिणार आपण आणि याचा स्क्वेअर करू असं लिहिता येईल. पॉवरचा मल्टिप्लिकेशन 3 × 2 6 होईल बरोबर आहे आणि 1 मायनस Rचा पॉवर क्यूब हे ॲज इट इज इक्वल टू हे ॲज इट इज 1 आहे म्हणजे 1चा स्क्वेअर आहे बरोबर आहे. म्हणजे A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. 1 म्हणजे 1 स्क्वेअर म्हणजे या टर्मला पण स्क्वेअर आहे आणि ह्या R क्यूब या टर्मला पण स्क्वेअर आहे म्हणजे A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. तो फॉर्म्युला कसा आहे एका ब्रॅकेटमध्ये A मायनस B म्हणजे येथे B म्हणजे R क्यूब आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये A प्लस B R क्यूब बरोबर आहे अपॉन 1 मायनस R क्यूब हे ॲज इट इज 1 मायनस R क्यूब आणि 1 मायनस R क्यूब हा ब्रॅकेट कॅन्सल होईल इक्वल टू ही व्हॅल्यू 152 अपॉन 125 बरोबर आहे. पुढे सॉल्व करू आपण म्हणजे 1 प्लस R क्यूब देअरफोर काय राहत आहे 1 प्लस R क्यूब ही व्हॅल्यू किती येणार आहे 152 अपॉन 125
152/125. यावरून आपल्याला फक्त आर पाहिजे. आर क्यूबची व्हॅल्यू काय मिळेल? 152/125. हा +1 या साईडला मायनस होईल, बरोबर आहे. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, म्हणजे आर क्यूब इक्वल टू 152 - 125/125. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन याप्रमाणे. देअरफॉर आर क्यूब इक्वल टू 152 मधून 125 गेले तर 27 राहतील, बरोबर आहे. आणि अपॉन 125. आर क्यूब आहे, फक्त आपल्याला आर पाहिजे, म्हणजे आपण क्यूब रूट घेऊ. क्यूब रूट घेतला आपण तर हे फक्त आर होईल आणि याचं काय होईल? क्यूब रूट होईल, बरोबर आहे. हे 27/125 क्यूब रूट आहे, म्हणजे येथे आपण 3 लिहिणार. देअरफॉर आर इक्वल टू आणि 5 आहे. आरची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 3/5. आपल्याला फक्त S6ला S3ने डिवाईड करायचं आहे. S3 म्हणजे ही व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 125. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फॉर अ GP. इथे T3 थर्ड टर्म आपल्याला दिलेली आहे आणि 6th टर्म दिलेली आहे. तर S7ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. त्या GPमधील आपल्याला फक्त तिसरी टर्म माहिती आहे आणि 6वी टर्म माहिती आहे. तर आपल्याला त्या GPमधील पहिल्या टर्मपासून 7व्या टर्मपर्यंत सम काय असेल ती फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन T3 इक्वल टू 20. T3ला आपण असं लिहू शकतो, AR इथे 3 असल्यामुळे 3 - 1. आपण फॉर्म्युला कोणता पाहिलेला आहे? TNचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. TN म्हणजे काय? AR या N मधून -1 करणार. येथे N ऐवजी 3 आहेत, म्हणजे 3 - 1 होईल, बरोबर आहे. येथे 3 तर येथे 3 - 1 होईल इक्वल टू 20. म्हणजेच काय? A⁻2 होईल. 3 - 1 Rचा पॉवर 2 आणि हे 20, बरोबर आहे. सपोज हे 1 नंबर. त्याप्रमाणे आपल्याला काय दिलेलं आहे? T6 160 आहे. T6ला आपण कसं लिहिणार? AR⁻6 - 1 आणि 160, बरोबर आहे. कारण हा फॉर्म्युला TNचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, AR⁻n - 1. त्याप्रमाणे म्हणजेच काय? AR6 - 1 पॉवर 5 इक्वल टू 160. सपोज हे सेकंड नंबर. आता आपण काय करू? सेकंडला फर्स्टने डिवाईड करू. ही व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे आपण काय करू? AR⁻5 आणि AR² हा डिव्हिजन घेऊ, म्हणजे 160/20, बरोबर आहे. हे कॅन्सल होईल. येथे स्क्वेअर आहे, येथे 5th पॉवर आहे. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 2ने डिवाईड करू 8 होतील, बरोबर आहे. म्हणजे येथे काय राहील? येथे स्क्वेअर आहे आरला, येथे 5 पॉवर आहे, म्हणजे टोटल पॉवर किती होईल? आरचा 5मधून 2 मायनस केले पॉवर 3 होईल, म्हणजे इक्वल टू 8, बरोबर आहे. आता क्यूब रूट घेऊ आपण. 2चा क्यूब 8 आहे, बरोबर आहे. म्हणजे 8चा क्यूब रूट किती आहे? 2 आहे. R इक्वल टू 2. हे सिम्पल आहे, हे माहिती असायला पाहिजे. आरची व्हॅल्यू मिळाली. आता इक्वेशन 1मध्ये पुट करू, म्हणजे आपल्याला Aची व्हॅल्यू मिळेल. रेशिओ मिळालेला आहे आणि फर्स्ट टर्म पण मिळेल आपल्याला. पुट R इक्वल टू 2 इन इक्वेशन 1मध्ये किंवा 2मध्ये. देअरफॉर आरची व्हॅल्यू 2 आहे आणि त्याचा पॉवर 2 इक्वल टू 20, बरोबर आहे. हे सॉल्व करू. 2चा स्क्वेअर म्हणजे 4 इक्वल टू 20. देअरफॉर इक्वल टू 20/4 म्हणजे 5. ची व्हॅल्यू 5 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. फर्स्ट टर्म मिळाली आणि रेशिओ मिळाला. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, SN A ब्रॅकेट. रेशिओ कसा आहे?
1पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे आपण फॉर्म्युला कोणता वापरणार Rn-1/r-1 बरोबर आहे. आता S7 फाइंड आउट करायचं आपल्याला. S7 इथे लिहू आपण वी नो. पुढे लिहा देअरफॉर n ऐवजी 7 घेऊ आपण. जेथे n आहे तेथे 7 पुट करू. याची व्हॅल्यू काढलेली आहे आपण ती पुट करू. याची व्हॅल्यू 5 आहे बरोबर आहे 5. आरची व्हॅल्यू काढली आपण 2 आहे. आरची व्हॅल्यू 2 याचा 7th पॉवर कारण यांची व्हॅल्यू 7 घ्यायची आपल्याला -1/r-1. आरची व्हॅल्यू 2 -1 देअरफॉर S7 इक्वल टू हे 5 2चा 7th पॉवर 2चा 7th पॉवर म्हणजे 7 टाईम मल्टिप्लिकेशनमध्ये 2 1 2 3 4 5 6 आणि 7 बरोबर आहे. हे 4 होतील हे 4 होतील हे 4 होतील बरोबर आहे. 4 × 4 हे 16 होतील इंटू 4 आणि हे इंटू 2 बरोबर आहे. हे 64 होतील इंटू 2 म्हणजे 128 बरोबर आहे. 128 हा -1 128 म्हणजे काय 2चा 7th पॉवर 2 - 1 म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही. देअरफॉर S7ची व्हॅल्यू काय मिळत आहे 5 128 - 1 म्हणजे 127 बरोबर आहे. देअरफॉर S7 इक्वल टू 5ने मल्टिप्लाय करू 127ला 635. S7ची व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे 635. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन फर्स्ट प्रमाणेच आहे. येथे आपल्याला ए आणि आरच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. नंतर S10ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. T4ची व्हॅल्यू दिलेली आहे 16 बरोबर आहे. T4 म्हणजे काय AR4 - 1 बरोबर आहे कारण T यांचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे ARn - 1. येथे 4 तर येथे 4 - 1 होईल यांच्या ऐवजी 4 बरोबर आहे इक्वल टू 16 म्हणजे AR4 - 1 पॉवर 3 इक्वल टू 16 हे एक इक्वेशन मिळेल. दुसरी व्हॅल्यू आहे T9ची व्हॅल्यू आहे 512. T9 म्हणजे काय AR9 - 1 बरोबर आहे इक्वल टू 512 म्हणजे AR9 - 1 पॉवर 8 इक्वल टू सपोज हे सेकंड नंबर इक्वेशन. आता आपण काय करू 2ला 1ने डिवाइड करू. देअरफॉर AR पॉवर 8 आणि AR पॉवर 3 इक्वल टू अपॉन 16. हा ए कॅन्सल होईल. येथे पॉवर 3 येथे पॉवर 8 8 - 3 म्हणजे पॉवर 5 होईल बरोबर आहे. आरचा पॉवर 5 आणि हे कॅल्क्युलेशन 16ने डिवाइड करू 32. आरचा पॉवर 5 आहे व्हॅल्यू ही आहे तर आपल्याला आरची व्हॅल्यू काय मिळेल म्हणजे आपण असं लिहू शकतो 32 म्हणजे काय 2चा 5th पॉवर बरोबर आहे. हा पॉवर किती आहे 5 असं लिहिता येईल आपल्याला. 32 म्हणजे 2चा 5th पॉवर इक्वल आहे. हे पॉवर इक्वल आहेत म्हणजे आणि हे पण इक्वल आहे म्हणजे यांचा बेस इक्वल असेल म्हणजे आरची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. देअरफॉर आर इक्वल टू 2. आरची व्हॅल्यू मिळाली. आता येथे पुट करू आपण पुट आर इक्वल टू 2. आरची व्हॅल्यू 1पेक्षा ग्रेटर आहे इन इक्वेशन 1. येथे पुट करू आपण म्हणजे आरची व्हॅल्यू 2 पॉवर 3 इक्वल टू 16. हे सॉल्व करू 2चा 3rd पॉवर 8 इक्वल टू 16 बरोबर आहे. ए इक्वल टू काय मिळेल हे 8 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे एची व्हॅल्यू 2च मिळणार आहे. आरची व्हॅल्यू 2 आहे एची पण व्हॅल्यू 2 मिळत आहे बरोबर आहे. 16/8 म्हणजे 2. S10ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. वी नो आपल्याला फॉर्म्युला कोणता माहिती आहे SNचा फॉर्म्युला माहिती आहे
आरची व्हॅल्यू कशी आहे 1पेक्षा ग्रेटर आहे बरोबर आहे. म्हणजे आपण फॉर्म्युला अप्लाय करणार ए आर एन मायनस 1 अपॉन आर मायनस 1. देअरफॉर एन ऐवजी 10 पुट करू म्हणजे एस 10 इक्वल टू एची व्हॅल्यू 2 आहे, आरची पण व्हॅल्यू 2 आहे, येथे पॉवर 10 घेणार बरोबर आहे. एनची व्हॅल्यू 10 मायनस 1 अपॉन आरची व्हॅल्यू 2 मायनस 1. फक्त व्हॅल्यू पुट केले आपण. हे 2 ॲज इट इज 2चा 10th पॉवर म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 असे 10 टाइम्स. 1 2 3 4 5 6 7 8 हे 9 आणि हे 10. हा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? हे 4 होतील, हे 4 होतील, हे 4, हे 4 आणि हे 4 बरोबर आहे. 4 4 4 4 4 4 इंटू 4 16 होतील, हे 4 इंटू 4 16 होतील, हा मल्टिप्लिकेशन आणि हे 4 होतील. 16चा स्क्वेअर 16 इंटू 16 किती होतील 256 बरोबर आहे. आणि इंटू 4 हा मल्टिप्लिकेशन करू आपण. 1024. 2चा 10th पॉवर म्हणजे काय 1024 1024 आणि हा मायनस 1. 2 मायनस 1 1 होईल बरोबर आहे. 2 मायनस 1 1 किंवा अपॉन 1. 2 मायनस 1 1. देअरफॉर एस 10 हे सॉल्व करू. एस 10 इक्वल टू हे 2 दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे 24मधून 1 गेला 23 अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही. देअरफॉर एस 10 हा मल्टिप्लिकेशन याची डबल होईल म्हणजे 2046 बरोबर आहे. एवढी व्हॅल्यू मिळेल आपल्याला. एस 10ची व्हॅल्यू ती मिळणार आहे.